माझ्याबरोबर मुंबईच्या कार्यालयावर पूर्ण भारतभरामध्ये हल्ला होतो. हा भ्याड हल्ला आहे. त्याचा सर्वप्रथम मी निषेध सुद्धा करू इच्छिते. हा मुंबईच्या मध्ये हल्ला होतो. एका ठिकाणी आपण म्हणता की आम्ही बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी भाषण केलं आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन संविधानाला मानता का? तुम्ही संविधानाच्या माध्यमातून आपले आंदोलन करू शकला असता, पण तुम्ही गैर संविधानिक आंदोलन केलं. तुम्ही दुसऱ्याच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये शिरलात. ऑफिसमध्ये शिरून तुम्ही ऑफिसच्या खुर्च्या तोडण्याचं काम केलं. त्या ठिकाणी असलेल्या लोकांना दुखापत करण्याचं काम केलं. आमच्या कार्यकर्त्याला लागले. एका महिलेशी तुम्ही चुकीचं वागलात आमच्या मुंबई काँग्रेस मधल्या. ही कसली भूमिका आहे? राज्यामध्ये गृह खातं आहे का? राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? राज्यामध्ये आज गृहमंत्री काय करतात? हे प्रश्न आम्हाला या ठिकाणी मांडायला पाहिजेत. दुर्दैवाने आज आम्ही बघितला की हा भ्याड हल्ला झाला आणि पोलिसांना याची माहिती नाही. आणि काय सांगतात? देशाचे संविधान मानतात, काय बाबासाहेबांच्या या गोष्टी करतात? त्यामुळे आमचा प्रश्न आहे, एका ठिकाणी लाडकी बहीण योजना काढायची आणि दुसऱ्या ठिकाणी एका बहिणीला, जी बहीण दलित आहे, त्या बहिणीच्या ऑफिसमध्ये येऊन तोडफोड करायची. ही कुठली नवीन परंपरा सुरू केली? सकाळी पण आम्हाला थांबवण्याचं काम केलं, आमचा रस्ता रोखण्याचं काम केलं, आता सुद्धा आमचं ऑफिस तोडण्याचं काम केलं. हे काय याचा उद्देश आहे? काय प्रूव्ह करू इच्छितात ही लोक? कायदा सुव्यवस्थेचं राज्य जर महाराष्ट्रात नसेल, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, देशाची जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनतेने बाबासाहेबांना बघितलेलं आहे. चांगल्या तऱ्हेने त्यांना कळतं की काय राजकारण चाललेलं आहे. पण मी पण बाबासाहेबांची अनुयायी आहे. अशा हल्ल्याला आम्ही घाबरणार नाही. अशा हल्ल्याने आम्ही मागे सरकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढू आणि लोकांमध्ये जाऊन न्याय मागू. तुम्ही मागणी करताय गृह खातं आहे की नाही म्हणताय, मात्र खाती वाटप अद्याप झालेलं नाही. दुसरं पोलिसांनी लाठीमार केलाय, पण त्यांच्यावर काय कारवाई व्हावी अशी तुम्ही पहिला तर हे आलेच कसे? एवढे माणसं येईपर्यंत पोलिसांना माहिती नव्हती का? मग गृह खातं करतं काय? इंटेलिजन्स करतं काय? पहिला प्रश्न. गृहमंत्रीच नाही, तेच तर प्रश्न आहे. राज्याला गृहमंत्री नाही, राज्याला बाकीचे मंत्री नाही, फक्त मंत्रिमंडळ त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. अर्थमंत्री नाही, असं मंत्रिमंडळ. अरे एका 5 तारखेच्या शपथविधीसाठी 3 लोकांच्या किती करोड खर्च केले, एक इव्हेंट केला, पिक्चरचे ऍक्टर ऍक्ट्रेस बोलवले. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? कुठे नेलंय महाराष्ट्र? हा सुद्धा प्रश्न हा जनतेला मला विचारायचा आहे. तुम्ही आता बोलताना असं म्हटलंय की जी बहीण दलित आहे तिच्यावर कार्यालयावरती हल्ला झाला. तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्ही दलित आहात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषय असताना तुमच्याच एक टार्गेट करण्यात आलं? बघा आता आज खरगे साहेबांना लागलं. त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं असताना शेवटी त्यांना इतकी धक्काबुक्की झाली की ती खाली बसले. त्यांनी आज मी स्वतः माझ्यासमोर बघितलं की त्यांनी ते औषध लावत होते. आज मी वर्षा गायकवाड, मला सकाळी आम्ही जात असताना थांबवण्याचं काम झालं. आज बरोबर महाराष्ट्रामधल्या देशामधल्या एकच ऑफिसचं तोडफोड झाली. ती कोणाच्या ऑफिसची झाली? मुंबई काँग्रेसच्या ऑफिसची झाली, ज्याची अध्यक्ष मी आहे. का झाली? एका ठिकाणी लाडकी बहीण म्हणायची, दुसऱ्या ठिकाणी बहिणीवर हल्ला करायचा. सकाळची घटना बघितली, आताची घटना बघितली, तर दलित बहिणीवर हल्ला नाही तर काय आहे हा? आणि कशासाठी हल्ला केला? बरं त्यांनी तेवढ्या थांबले नाहीत. त्यांनी माझं कटआउट फाडलं, माझ्या फोटोवर काळी शाई फेकली. मी बाबासाहेबांबद्दल गैर बोलले काय? अमित शहानी बाबासाहेबांबद्दल गैर बोलण्याचं काम केलं, आमच्या अस्मितेला घाला घालण्याचं काम केलं. अमित शहानी उत्तर दिलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे. ते सोडून तुम्ही आमच्या फोटोला फाडणार, आमच्या फोटोवर काळं ढालणार. कशासाठी सांगलं? याला उत्तर नको द्यायला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी? आमच्या महिलांशी जे तुमचं बिहेवियर झालं आज, माझ्याशी स्वतःशी जे झालं आज, मी ते व्हिडिओ टाकलेत. माझ्या किती जवळ खासदार आलेले बीजेपीच्या पुरुष. हे बरोबर नाहीये. तुम्ही दबवण्याचा प्रयत्न करतात, तर आम्ही दाबणारी लोक नाही, घाबरणारी लोक नाही. बाबासाहेबांनी संविधान बनवले आणि संविधानाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लोकांमध्ये निवडून आलेलो आहोत. सांसद म्हणून मी काम करते आणि अशा तऱ्हेने भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांचा मी निषेध करू इच्छिते. पण आम्ही लोकांमध्ये जाणार आणि मोठ्याने या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारणार. मला आज पत्रकार विचारतात, अरे ते असं झालं त्याच्यामुळे त्या लोकांनी केलं. कसलं काय सांगताय? कसल्या संविधानाच्या गोष्टी बोलताय? खोटं बोलायचं आणि रेटून बोलायच्या पार्टीचं नाव आहे भाजपा. आज ज्यांनी हल्ला केला ते सर्व भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते. हे काँग्रेस ऑफिसमध्ये येण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे का दुसरा कुठला उद्देश? नाही, त्याचे खूप उद्देश असू शकतात. सातत्याने आम्ही लढण्याचं जे काम करतो, मागच्या पूर्ण अधिवेशनामध्ये आम्ही अडाणीबद्दल बोलत होतो. रोड अडाणीला, कोळसा अडाणीला, वीज अडाणीला, स्मार्ट मीटर अडाणीला,
धारावी अडाणीला, मालवणी अडाणीला, मिठागरे अडाणीला, जकात नाके अडाणीला, टोल नाके अडाणीला, डॅम अडाणीला, स्कूल अडाणीला. काय राहिलंय का अजून? खूप लिस्ट आहे माझ्याकडे मोठी. मदर डेअरी सुद्धा अडाणीला, MSRDCच्या जमिनी सुद्धा अडाणीला. मुंबई विकण्याचं काम केलं हो तुम्ही. महाराष्ट्र विकण्यासाठी तुम्ही गोष्टी करता. शाळा द्यायला लागला तुम्ही चंद्रपूर सारखी विभागातली. अरे आज आम्ही प्रश्न करतोय आमच्या अस्मितेचा, बाबासाहेबांचा. तुम्हाला माफी मागायचं सोडून तुम्ही आरोप करत चाललाय, जेव्हा की सगळ्या जग जाहीर आहे. त्या ठिकाणचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. व्हिडिओ बघा, तुम्हाला सत्य माहित पडेल.